या चहा घ्यायला मग सकाळी मंडळी ताई, दादा, भाऊ आणि आजचा दिवस तुम्हाला चांगला जावं हीच माऊली चरणी प्रार्थना. अशी आता थंडी थोडी कमी झाली म्हणा कालपासून. आता काय स्वेटर घालते. सकाळी सकाळी मस्त चिमण्यांचा आवाज येतो. आता 6:45 वाजलेले आहे ना. असं मस्त चहा, तुळशीला पाणी वगैरे घालून झालं. तुळशीला पाणी घातल्याशिवाय मी चहा कधीच घेत नाही म्हणजे. सकाळ सकाळी चिमण्यांचा आवाज आला ना खूप छान वाटतं. मस्त सकाळी तुळशीला पाणी, सूर्याला नमस्कार. सकाळी सकाळी भक्तिगीते चालू आहे. सकाळी सकाळी असं वातावरण असलं ना खूप छान वाटतं आपल्याला. आणि हा असं धूप दाखवायचं सकाळी खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. हा मनी प्लांट आहे बघा. हा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवून म्हटलं. हे मी आपलं हा डब्बा आहे ना एरियल्स लिक्विड वॉशिंग मशीनचा. हा लिक्विडचा डब्बा असा गोल कापून घेतलेला आहे. टाकून दिलेली वस्तू कशी वापर करायचा. टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे मग याच्यात मनी प्लांट लावलेला आहे. तो पण खाली पडला. त्याला एक दिवस व्यवस्थित करावं लागणार आहे. थोडी काठी वगैरे टाकून. मनी प्लांट त्याच्यामध्ये छान असा मस्त झाला. फक्त ते स्टिकर निघत नाही. त्याला गोल कट केलेलं आहे मस्त बघून. आज बघा मस्त असा सूर्य आपल्याला बरोबर दिसत असतो रोज. खूप असं मस्त सकाळ सकाळचं वातावरण मस्त. इथं खाली अशी फुलं आहे का बघू आपण. आज काय फुलं दिसत नाही एवढी. आहे मस्त अशी काठी पोरंटीला फुलं बघा ना. विकतच आणतो फुलं पण नसल्यावर एखाद्या वेळेस. आज खंडोबाला पिवळे फुलं लागतात 4-5 दिवस. आहे घरात पण बघा मस्त औदुंबराचं पण झाड आलं. आबोलीची बी छान फुलं आहे बघा. हे पण देवीला वाहते मस्त. चाफा, पलीकडून पेरू. आपल्या कुंडीत मस्त आहे. छोटंसं कपाशीचं बी लावलं होतं मी. खाली आणून लावलं मस्त आलं बघ. छान आलंय असं. बघा मंडळी आपण अशी सगळी फुलं तोडली. जेवढे होतील तेवढे फुलं तोडले आपण इथून. आता मी थोडी साईडला आली. एवढ्याशी फुलं निघाली. सकाळचे 8 वाजलेले आहेत. सकाळचं मस्त वातावरण. पक्ष्यांचा आवाज बघा. हे बघा हा मी मनी प्लांट लावलेला आहे. याच्यामध्ये एवढा मोठा झाला बघतच राहा. असा सुंदर असा मस्त मनी प्लांट झाला. बकेट मोठी आहे ना त्याच्यामुळे खूप छान वाढला. तर काही नाही 8-9 महिन्याचाच आहे. असं कुठं फांद्या चालल्या त्याच्या. बघा माझा मनी प्लांट दिसलं. बघा दिंडोरीपर्यंत मस्त मल्हार सप्तशती पाठी खंडोबाचं. सकाळी मस्त आवरून घेतला आज लवकर. झेरॉक्स मशीन आहे आपलं. कपडा टाकलेला आहे त्याच्यामुळे ते काय
पार्लरची खुर्ची तिचे पसारा बघा. आता करायची देवपूजा. फुलं आणले तोडून, तुळशीपत्र, देवाचे वस्त्र, केळी थोडी मोकळी करून ठेवावं लागते, नुसतं आणून ठेवते खायचं पत्ता नाही. बघा सकाळच्या नाश्त्याला कालच्या वडापावमधले 2-4 पाव बाकी होते, घरचे लग्नाला गेलेले होते आणि सकाळी काय करावं मग 2 पाव शिल्लक पडलेले होते, 2 म्हणजे 1 लादी, त्याचे असे मस्त नाश्त्याला वडापाव, तळलेली मिरची, बेसन पिठात टाकली, असे मस्त पाव वडा. बटाट्याची चटणी वगैरे काही नाही, फक्त पाव घेतले त्याच्यात बुडवले आणि असा मस्त खमंग पाव वडा. बटाट वडा नाही, पाव वडा आया. या मग खायला सकाळी सकाळी नाश्ता करायला मस्त लोखंडाच्या कढईतलं खरपूस आणि खमंग. बघा असं मस्त मुकुट आणलेलं आहे, कुणाला पाहिजे असलं तर कमेंट करून सांगा. हा जो मुकुट आहे 90 रुपयाला मिळालेला आहे, याची किंमत आहे. कुणाला पाहिजे असलं तर सांगा, मार्गशीर्ष महिन्यापर्यंत. भरपूर दिवसाच घ्यायचा होता, पण सिटीत जाऊन आणला. 90 रुपयाला छान आहे. आज पहिल्याच वेळेस मी मुकुट हे केला. देवाला वस्त्र पण आहे माझ्याकडे, म्हणजे लावण्यासाठी कळसाला शिवलेले आहे मी, ते पण दाखवून तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. असा मस्त मुकुट आहे, जर खरंच पाहिजे असेल कोणाला सांगा, फक्त जवळ लांब आपल्याला द्यायला परवडत नाही. अशी मस्त देवपूजा. बघा आपण हा पंचरंगी हा धागा दाखवला, आणि लाल आणि पिवळा, पंचरंगी नाही आहे. याची आपण अशीच पिवळ्याच फुलाची माळ केलेली गटासाठी. खंडोबाला पिवळंच फुल पाहिजे, पण असं काठी करंटीचं असं पिवळं फुल. काल झेंडूची माळ घातली. नमामि शमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. अध्याय 2 श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच. कुटुंब सारी अग्निहोत्राची ठेय. बघा आपण सकाळी 2च फक्त वडापाव केले, कारण कालचे पाव भाजीतले 1 लादी शिल्लक होती. मग मी 2च वडा, मला जास्त पावचं चालत नाही, खायला त्रास होतो, म्हणून मी पावचं थोडंसं 2 वडे केले आणि ते फक्त बेसन पिठात बुडून पाव वडा खाल्ला. आणि देवाजवळ माझे 2-2.5 घंटे गेले. तुम्ही बघितलं आता देवपूजा झाली आणि मला भूकावरानं म्हणजे भूक लागली होती. आता 12 वाजून गेलेली, 12:30 झाली. आणि परत सुकी असे बटाट्याची रशीची भाजी लागते मला पण पातळच. पुन्हा रशीची बटाट्याची पातळ भाजी केली. जरी एकटा असलं तरी लागतंच, करावंच लागतं, मुलगी पण आहे. आणि कालची थोडी पावभाजी. पुन्हा पीठ भिजवलं म्हणजे बघा दम निघत नाही आपल्याला. ते पाववड्याचा काहीच उपयोग नाही झाला, तेवढ्यात मग स्वयंपाक झाला असता. असा आपण वेळ पण वायाला जातो आपला.
गवती चहा संपला ना, मला चहाच घ्या वाटत नाही, गवती चहाच सवय झाली. आज गवती चहा घेऊन आले आणि मस्त कट करून ठेवायचा. आपल्याला कसं अद्रक वगैरे असं पाहिजे. चहा मसाला जर घेतला, मला तर वाटतं त्याच्यात लवंग वगैरे असते, गरम मसाला असतोच. त्याच्यापेक्षा आपलं तब्येतीला पण चांगलं, हानिकारक नाही, असं जुनं आहे तेच. आणि गवती चहा मी घेऊन आले. हे बघा, एवढा गवती चहा एवढा कट करून ठेवायचा, म्हणजे हा 3-1 आठवडे एकदम ताजा ताजा राहतो. बरणीमध्ये ठेवायचा, बरणीमध्ये एकदम ताजा ताजा राहतो हा गवती चहा मस्त. आणि चहाला जर सवय झाली ती एकदा आपल्याला, मग बिना गवती चहाच नाही मस्त चांगला वाटत. तुम्ही अद्रक टाका, नाही तर काही टाका. सगळ्यांना सोमवार सकाळच्या शुभेच्छा. सकाळ सकाळची सुरुवात. आता बघा मस्त असा दूध जाळलेला आहे. शुभ सोमवार. सकाळचं सोमवारच्या सगळ्यांना शुभेच्छा. बघा, केस धुतले होते, आज उपवास आहे. थोडीशी बोललीच्या मस्त शिवस्तुती चालू आहे. आणि बघा, चष्मा लावल्या का तेव्हा मला थोडंसं म्हणजे चष्मा काढलं व्यवस्थित वाटतच नाही, पण ती याच्यामध्ये चमकतो म्हणून चष्मा काढावाच लागतो. माझा आवाज बारीक वाटतो ना थोडासा आता. हे बघा, काल मी बेलाचे पानं तोडून आणले ना सकाळी, संध्याकाळच्या वेळेस मस्त अशी बोरं पण तोडून आणली मी, कारण आज सोमवारचं बेलाचे पानं तोडायला चालत नाही ना. असे छान मस्त असे बोरं आणले मग मी. हे बघा मस्त बोरं. घातलेली साड्याच चांगल्या वाटत्या, पण थंडी जास्त होती त्याच्यामुळे मग असं फिट्ट ड्रेस बरी वाटते, म्हणून साड्या पण वापरायलाच पाहिजे. इथून पुढं साड्याच घाला, पण थंडीमुळंच थोडंसं मग सकाळी सकाळी कंटाळा येतो. पण आज सोमवारचा उपवास, त्याला तुमच्यासोबत पण काही शेअर करावं म्हटलं. सकाळी सकाळी देवपूजा वगैरे सगळे झाले, अभिषेक आज लवकर आवरला. आज साहेबांकडे पूजा असल्यावर मग ते करते, बाकीचं मी करतो, डबा वगैरे तुळशीचं वगैरे घरातलं, मग थोडेफार कामं होऊन जातात सकाळी सकाळी. आता ते गेले ड्युटीला, आता मंदिरात जायचं, कपडे राहिलेला पसारा, भांडे वगैरे सगळं अजून भरपूर बाकी आहे. बघा, तिखट शेंगदाणे केले, नको म्हटले न्यायला, लाडू खाऊन गेले, काही डब्या, उपवासाची केळी. आता करायचा, मला तर उपवासच आहे, मुलीचा डबा करायचा आणि मंदिरात जायचं. युट्यूब फॅमिलीशी थोड्याशा गप्पा पण करायच्या. सकाळी सकाळी जर आपण थोडंसं बोललं ना, खूप छान वाटतं. केस वल्ले त्याच्यामुळं काय, मला ते तेल लावलं त्या दिवशी हळदीचं ना, एकदम नाही फरक पडणार, पण बहुतेक ते आपल्या जो मुळाशी आपण जे केसाला म्हणजे जी स्किन आहे ना, ह्या स्किनला आपण जर ते हळदीचं तेल लावलं तर दमनंमने आपले पांढरे केस काळे होतील, असं त्याचं काही असणार आहे. एकदम नाही होत सगळं, त्याला 6 महिने, वर्ष तरी जाईलच. म्हणून हळदीचं तेल पण चांगलं आहे, कारण हळद ही सगळ्या आजारावर रोग मुक्त करते ती. आणि आयुर्वेदिक हळद ही कधी बाहेर जात नाही, चांगलीच ती. पण मग आपल्याला लगेच नाही फरक पडत, मेहंदी थोडीफार लावाच लागते. आणि हा व्हिडिओ राहणार सोमवार आणि मंगळवारचा. आजचा सोमवार आहे आणि उद्याचा काही व्हिडिओ घेतला जाईल. 2 दिवसाचा मिळून एक व्हिडिओ. मागची शॉपिंग कशी वाटली सगळ्यांनी पाहिलीच असेल, आणि खरंच छान सपोर्ट करते सगळे. मस्त इथून मागचे पण व्हिडिओ बघितले, असं बघून छान वाटतं. आणि आता आपण आज तर नाही जमणार माझं, कारण आज 2 वेळेस मंदिरात जायचं, बाकीचे पूजा वगैरे, मल्हार सप्तशती गट म्हणजे पारायण वाचायचं. आणि उद्या मी धूप कसं बनवायचं मी उद्या दाखवलं तुम्हाला. मी फुलं पण वाळून ठेवलेली. आणि आपल्या बघा खंडोबाची याला इथे एवढे मोड आलेले आहे. आपल्या इथं बघा एवढं चिमण्या येत असते इथं सकाळी सकाळी. आता सगळं संपलेलं आहे त्यांचं खायचं, म्हणून आपण त्यांना असं
तांदूळ टाकलेले खायला. कालपासून आल्याच नाही त्या, कारण तांदूळ संपले होते. आहे तांदूळ इकडं पलीकडे, पण ते दुकानचे खातच नाही. त्यांना राशनचा तांदूळ पाहिजे. आता बघा उद्या पहा आता कशा चिमण्या येतील, मस्त चिवची वाट सकाळी सकाळी. आज बघा पुन्हा सोमवार, आणि सोमवारच्या दिवशी आज उपवासाच्या दिवशी प्रसन्न कसं वाटतं आपल्याला. सगळं आपण साफसफाई म्हणजे प्रत्येक वेळेस सांगतो आपण. आणि मग मी काय केलं, आज हे घेतलं शेण. पूजा करायला गेली ते मंदिरात, गाय ती जवळच आहे. आणि ही थोडी कुंडीतली माती घेतली आपल्या झाडाच्या, थोडंसं पाणी, शेण. म्हणजे काय होतं, मागच्या वेळेस फक्त पाणी ओतलं मी एकादशी दिवशी, आपण चुलीला हे केलं ना. मग मी असं करत असते, माती आणि शेण मिक्स घेतलं का मग चूल छान होती अशी, एकदम भारी होती बघा. मग उलत पण नाही ती. सगळ्याला माहिती आहे शेतकरीची आपण, जरी आपण शहरात राहतो पण आपण खरं शेतकरीच्याच घरात जन्माला आलेलो आहे आपण. सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती. तेव्हा चूल कशी छान दिसती. मग म्हणजे माती पण आपल्याकडं माती पण एवढी नाही आहे. पहिल्या गावाकडं पांढऱ्या मात्या राहायच्या, आता तर ते बंदच झालं. पण मग शेणाने जर असं मस्त छान वाटतं, लई भारी वास येतो. मग बघा झाली पूर्ण अशी मस्त दिसती. इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं खरी चूल असती, चूलच पेटवली असती. खरंच आपण म्हणतो शहरच्या जीवनापेक्षा असं जीवन भारी आहे. पहिलंच छान होतं. पहिले आजार पण नव्हते, काहीच नव्हतं. आता काय निर्लेपच्या कडाया, काय काय वेगवेगळं आलं आता सगळं. माझ्याकडे सगळे भांडे बरं का ते, पण मी तुम्हाला ते ठेवून दिलेले मी, जे आहे सेटमधलं सगळं. पण असं वाटतं आपण तेच भांड्यातलं खायचं, त्याच्यापेक्षा लोखंड तवल्या हे वापरलं तर खूप चांगलं आहे. नाही तर भांडे सगळे, पण मुद्दा मी जुने भांडे वापरते. मला जुन्या भांड्याची जास्त आवड. मस्त मांड्याचं खापर ठेवलं ओले भारी वाटते. अशा चुली आता खरं भेटत पण नाही मातीच्या. पूजा करून झाली. आज मी केलं गुरुचरित्र पारायण चालू. लक्षात आलं मग चुलीला मस्त शेणाने आणि मातीनं आपण सारवून घेतलं. चला तर चूल दाखवली मी तुम्हाला. रामकृष्ण हरी. आज काय तुम्हाला रेसिपी दाखवली नाही, डायरेक्ट भाजी दाखवते मी केलेली. सोमवारी आपल्याला सोमवार सोडायला संध्याकाळच्या वेळेस 4 वाजताच मी करून घेतलं, कारण नंतर पूजा वगैरे मंदिरात परत जायचं. मग 7 वाजता कधी स्वयंपाक करायचा, उपवासाचं कधी करायचं, म्हणून काय काळजी करावा. हे बघा मग अशा डुबुक वड्या गावाकडं करते बघा, आणि त्या बी तवलीमध्ये केल्या. रोज रोज रेसिपी दाखवणं कंटाळा येतो, पण दाखवली. इतके छान सुगंध सुटला ना का बस कधी. नंतर तिला ती थंड झाल्यावर तरी येणारच आहे. अशी मस्त कोथिंबीर आणि डाळी, म्हणजे डाळ्या असत्या त्या चिवड्यातल्या त्या, एक लवंग, 2 मिरे असं घातलं फक्त, आणि खोबरं. छान असती मस्त डुबुक वड्याची भाजी. आता भात करायचा, पोळ्या करायच्या. चला मंडळी, दाखवली तुम्हाला आजची तवलीतली भाजी. बघा आपलं हे 4थ्या दिवशीचं धन आलं मस्त छान असं. 4 दिवसामध्ये भरपूर हे झालं ना. जसं आपण गड बसवतो तसंच आहे देवीचे नवरात्रामध्ये सुद्धा असंच धन येतं. आज गुरुचरित्र पारायण पण चालू केलेलं आहे मी. गुरुचरित्र पारायण चालू केलं म्हणजे आता दत्त जयंती आली तुम्ही म्हणताल, पण मग मला अडचणीचं काही सांगता येत नाही, म्हणून मी आता ह्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण होऊन जातं माझं. मी चालू केलेलं आहे. आपलं दत्त जयंतीला अडचण राहील बहुतेक, म्हणजे आधी त्यापेक्षा आत्ताच चालू करून घेतलं. दर महिन्याचं असतं माझं, मग हा महिना संपत आला म्हणून चालू केलं मी.
असा आपला घट. चला सोमवार संध्याकाळचा व्हिडिओ. आता चाललो महादेव मंदिरामध्ये निघायचे. व्हाईट साडी, थोडा लिंबू कलर आहे, जास्त व्हाईट पण नाही आवडत. भरपूर साड्या आहे पण हीच व्हाईट घातली मी. चला मंडळी, रामकृष्ण हरी.